वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवूया भिजवलेल्या अख्ख्या मुगाची रस्सा भाजी. सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकलेले आहे. त्याच्यानंतर मी मोहरी टाकली आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतरच थोडे जिरे टाकायचे. 1 चमचे जिरे टाकलेले आहे. त्यानंतर मी 2 ते 2.5 तुकडे असे दालचिनीचे टाकले आहेत. त्याने या भाजीला फ्लेवर खूप छान येतो. त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं याची जी पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे. ते सर्व एकत्र करून घेतले. म्हणजे जो लसूणचा जो कच्चापणा असतो तो थोडा कमी होतो. त्याच्यानंतर मी 2 छोटे कांदे जे बारीक चिरलेले होते ते टाकले आहे. तेही व्यवस्थित तेलात परतून घेते. कांदे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी 1 टोमॅटो टाकला आहे, जो मीडियम साईजचा होता. तो यामध्ये परतून घेते. हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर खाली लागू नये म्हणून असे थोडं वेळाने हलवत राहायचे. अशा प्रकारे तेल सुटल्यानंतर आपण मसाले टाकूयात. सर्वप्रथम हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, ती मी 1 चमचा टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपला घरगुती मसाला तो मी 1.5 चमचे टाकत आहे. ते मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा धने पावडर टाकते. याच्यामध्ये जे मी मूग यूज केले आहेत ते मी आधी शिजवून नाही घेतलेले. ते मूग मी रात्रभर भिजत ठेवले होते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित चांगले एकदम भिजले आहेत. ते मूग मी आता याच्यामध्ये टाकून घेते. नंतर मी हे सगळ्या गोष्टी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेते. म्हणजे जो मसाला आहे तयार केलेला तो प्रत्येक मुगाला लागायला. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून त्याची एक वाफ काढून घ्यायची. म्हणजे मुगाच्या भाजीमध्ये ज्यावेळेस आपण पाणी टाकणार ते लवकरात लवकर शिजतं. अशा प्रकारे मी एक वाफ काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मला हवे तशी रस्सा भाजी करण्यासाठी मला जेवढे पाणी हवे आहे तेवढं पाणी मी त्याच्यात ओतते. तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी ओतू शकता. म्हणजे तुम्हाला किती पाणी आहे, किती रस्सा भाजी आहे त्याच्यामध्ये तेवढे तुम्ही पाणी ओता. त्याच्यानंतर पाणी ओतल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेते. नंतर 2 ते 2.5 चमचे मी शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकत आहे. यामुळे काय होतं, भाजीला व्यवस्थित ब्लेंडिंग येतं. आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजीला एक चांगली उकळी, फुल गॅसवरती चांगली उकळी काढून घ्यायची. आणि नंतर बारीक गॅस करून त्याच्यावरती झाकण ठेवून आपले जे मूग आहे ते व्यवस्थित शिजवून द्यायचे. अशा प्रकारे झाकण ठेवून मूग चांगले शिजवून घेतल्यानंतर बघा कशी छान तर्री आलेली आहे. ही जी मुगाची भाजी आहे ही खाण्यास अतिशय छान लागते. ही तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा जो आपला इंद्रायणी भात आहे